नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे. शाश्वत अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपलं भेटण्याचं कारण म्हणजे इंडियन आर्मी हवालदार एज्युकेशन ही आलेली ॲड 2026ची ॲड आहे. नियर अबाउट 8 वर्षानंतर ॲड आली आहे. काय क्रायटेरिया आहे, काय नाही आहे, सगळं बघूया. पण एक गोष्ट सांगतो, सगळं बघायच्या आधी ही 11वी-12वीची ॲड नाही आहे, म्हणजे 10वी आणि 12वी नंतरची ॲड नाही आहे. ही ग्रॅज्युएशन लेवलची स्पेसिफिक ॲड आहे. बरोबर आहे. आता तुम्ही जर त्या फील्डमधले असाल तर ही एक गोल्डन चान्स आहे इंडियन आर्मी सोबत काम करण्याचा. बरोबर आहे. आणि त्यासोबतच पर्क्स अँड बेनिफिट्स पण खूप सुंदर आहेत. गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी कुठे भेटते तर इंडियन आर्मीमध्ये. सगळ्यालाच भेटत नाही. तर त्यातल्या त्यात काही जण असे असू शकतात ज्यांच्याकडे हे क्रायटेरिया फुलफिल करण्याची कॅपॅसिटी असेल. चला बघूया काय आहेत सगळ्या डिटेलमध्ये. बघा, भारतीय सैन्याने कोणासाठी IT आणि सायबर सेल, माहिती संचालन आणि भाषा तज्ञ या श्रेणीसाठी हवालदार, बरोबर आहे, शिक्षण भरतीसाठी 2026 साठी अधिकृत सूचना जाहीर केली आहे. कोणाकोणासाठी आहे बघा, IT वाले, ज्यांचा IT आणि सायबर मध्ये एज्युकेशन झालेलं आहे, म्हणजे काय BSc IT, BSc सायबर किंवा BE वगैरे, यासाठी सगळ्यांसाठी. माहिती संचालन, इन्फॉर्मेशन ऑपरेशन आणि भाषा तज्ञ, लिंग्विस्टिक ज्यांचं झालेलं आहे, डिग्री लिंग्विस्टिक म्हणून झालेली आहे, त्यांच्यासाठी पण ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत. बरोबर आहे. हवालदार जरी श्रेणी म्हणायला जरी असलं तरी त्याची पे स्केल खूप चांगला आहे. ओके, सूचना जाहीर केली आहे. आता काय, आर्मी एज्युकेशनच्या कॉर्पसमध्ये हवालदार म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी तरुण पदवीधारकांसाठी उत्कृष्ट संधी आहे. तरुण पदवीधारकांसाठी आता क्रायटेरिया तरुण पदवीधारक म्हणल्यावर त्या पद्धतीनेच असणार आहे. मूलभूत वेतन 25,000, बेसिक पे किती आहे 25,500 पासून सुरू होतं आणि वाढीसह ते पर्यंत 81,000 पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे इन हँड पेमेंट नियर अबाउट 70-75च्या आसपास आहे इन हँड पेमेंट. बरोबर आहे. त्यासोबत बाकी सगळ्या फॅसिलिटीज, म्हणजे आर्मीच्या जेवढ्या फॅसिलिटीज आहेत, कॅन्टीन फॅसिलिटी, सगळ्या फॅसिलिटीज, हॉस्पिटल फॅसिलिटीज, सगळ्या फॅसिलिटीज. बरोबर आहे. बघा रे, आफ्टर दॅट आता बघूया काय नाव आहे, कसं आहे, सगळ्या गोष्टी एकदा बघूया. पदाचं नाव पहिलं काय, हवालदार शिक्षण. बरं, पदाचं नाव हवालदार शिक्षण. IT आणि सायबर मध्ये तुमचं एज्युकेशन झालं पाहिजे. माहिती संचालनात आणि भाषा तज्ञ म्हणून पाहिजे. एकूण किती जॉब्स आहेत, बरोबर आहे, जागांचं वितरण अजून आलेलं नाहीये, पण पोस्टचं वितरण आलेलं आहे. 5 प्रकारचे काय आहेत, जॉब्स आहेत. 5 प्रकारचे. IT सायबर मध्ये आहे, माहिती संचालनात आहे, भाषा तज्ञ म्हणून चीनी भाषा, जे भाषा तज्ञ म्हणून चीनीसाठी असेल, बरोबर आहे, चायनीज भाषेसाठी, भाषा तज्ञ म्हणून रशियनसाठी आणि भाषा तज्ञ म्हणून अरबीसाठी. या तिन्हीसाठी भाषा तज्ञ म्हणून पण जागा आहेत. म्हणजे ज्यांचं एज्युकेशन चायनीज साठी झालेलं असेल, म्हणजे ज्यांचा चायनीज भाषा ग्रेड लेवल पर्यंत येत असेल चांगल्या, किंवा रशियन येत असेल किंवा अरबी येत असेल, त्यांच्यासाठी पण हे जॉब आहेत. बघूयात आणखी काय. नियुक्तीपद हवालदार म्हणून आहेत. नियुक्तीपद जरी हवालदार असलं तरी त्याचं स्टँडर्ड खूप हाय आहे. बरोबर. वेतन श्रेणी पे लेवल 4, बरोबर. 81,000 म्हणलं मी, त्यामध्ये म्हणलं तर 75,000 पर्यंत याचं इन हँड पेमेंट जाण्याची शक्यता आहे. नोकरीचं ठिकाण पूर्ण भारताभर विविध आर्मी युनिट्स मध्ये तुम्हाला काय इथं नोकरी भेटेल. बरोबर आहे. त्यानंतर अर्ज सुरू होण्याची तारीख किती, 13 फेब्रुवारी पासून आहे, म्हणजे परवापासून आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे, 1 एप्रिल पर्यंत आहे. डिटेल नोटिफिकेशन मध्ये जागांचं विवरण येणार आहे. आणखी डिटेल नोटिफिकेशन 13 तारखेला किंवा 14 तारखेला येण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. हे जे नोटिफिकेशन आहे त्याच्यावरूनच आपण आता सांगतोय. ओके, चला बघूया काय पात्रता. IT हवालदार, IT आणि सायबर साठीच्या पात्रता काय. IT सायबर सुरक्षा झालेलं असलं पाहिजे, कम्प्युटर सायन्स, AI ML याच्यापैकी काहीतरी असलं पाहिजे, डेटा सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात BSc MSc BTech काही जरी असलं तरी चालेल. म्हणजे IT किंवा सायबर मध्ये BSc चालेल, MSc चालेल किंवा BTech चालेल. तिन्हीपैकी काही जरी असलं तरी चालेल. बरोबर. म्हणजे ज्यांचं BSc झालेलं आहे आणि MSc झालेलं आहे, BTech वाले तर आहेतच. बरोबर, BTech वाले तर आहेतच. त्यासोबत BSc आणि MSc ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी पण काय प्राधान्य आहे. प्राधान्य 1 किंवा हे सगळ्यात आधी यांना प्राधान्य दिलं जाईल. आता यांच्यापैकी जर कोणी भेटलं नाही तर गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र मध्ये BSc MSc किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BTech आणि BE आणि BTech, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BE आणि BTech याला सेकंड नंबरचं प्राधान्य दिलं जाईल. आता हे पण नसतील, आता हे याला सेकंड नंबरचं प्राधान्य दिलं जाईल. बघा,
वरची जर भेटली नाही तर खालच्यांना प्राधान्य दिलं जाईल, अशा पद्धतीचं आहे. मॅक्सिमम टाइम मध्ये वरचे लोक इथं भेटत नाहीत, जात नाहीत. मग बीएससी कुठलं, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, ही जनता फार मोठी आहे, ही जनता फार मोठी आहे, त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स असू शकतो, परीक्षा द्यायला हरकत नाहीये. आर्मीची परीक्षा बरोबर. हवालदार, आता इन्फॉर्मेशन ऑपरेशन मध्ये, आयटी मध्ये किंवा सीएस कम्प्युटर सायन्स मध्ये बीएससी, एमएससी, बीटेक बरोबर आहे. आता काही काही ठिकाणी या कम्प्युटर सायन्सला बीसीएस सुद्धा म्हणतात, ते पण चालेल का, तर हो चालेल बरोबर. बीसीए चालेल का, नाही. बीएससी आयटी चालेल, बीएससी सीएस चालेल बरोबर आहे. काही काही युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या नावाने याला संबोधलं जातं बरोबर. मग त्या पद्धतीने याचे क्रायटेरिया बघून घ्यायचे. त्यानंतर मास कम्युनिकेशन चालेल, पत्रकारिता, जर्नलिझम पण चालेल, मानसशास्त्र, समाजशास्त्र, सार्वजनिक प्रशासन, राजकीय शास्त्र, याच्यामध्ये बीए किंवा एमए सुद्धा चालेल. यांना सगळं पहिलं प्राधान्य आहे, या सगळ्या डिग्रीवाल्यांना पहिलं प्राधान्य. किंवा बरोबर आहे इंग्रजी, उर्दू, काश्मीरी, तिबेटी, इतिहास यामध्ये बीए एमए, बीएससी मल्टीमीडिया, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रामध्ये बीएससी. म्हणजे याच्यात पण काय ठेवलंय त्यांनी, जनरल बीएससी ला काय ठेवलंय, प्राधान्य दिले. बीए एमए तर आहेच, जनरल बीएससी ला पण प्राधान्य, म्हणजे सायन्स वाल्यांसाठी जागा आहेत बरोबर, सायन्स वाल्यांसाठी जागा आहेत. बघा आता हवालदार लिंग्विस्टिक, याच्यासाठी बीए एमए कंपल्सरी आहे, बीए एमए कंपल्सरी आहे बरोबर आहे. आता यांनी याच्यात पण प्राधान्य 2, बीए एमए कंपल्सरी, चिनी भाषेमध्ये डिप्लोमा, इंग्रजीमध्ये बीए एमए प्राधान्य. किंवा आता याच्यामध्ये पण काय ठेवलं त्यांनी, इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास मध्ये बीए एमए, म्हणजे जनरल बीए वाल्याला एमए वाल्याला पण काय आहे बरोबर. पण त्यांचा तिथं ऑनर्स सब्जेक्ट काय असावा, इंग्रजी असावा, ओके, इंग्लिश असावा, किंवा राज्यशास्त्र, पॉलिटी असावा, किंवा इतिहास, हिस्ट्री असावा, त्याच्यामध्ये असेल तर चालेल. अदरवाईज काय दिलं त्यांनी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रामध्ये बीएससी किंवा एमएससी. पुन्हा पण इथं जनरल हे केलंच आहे बरोबर, पण हे स्पेसिफिक असावं, गणित असावं किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र, 3 वर्ष हे गोष्टी शिकलेल्या असाव्यात बरोबर. आता हवालदार लिंग्विस्टिक रशियन, सेम क्रायटेरिया दिलेला, रशियन भाषेमध्ये हे असावं, बीए एमए असावं, किंवा डिप्लोमा इंग्रजीमध्ये बीए एमए प्राधान्य, किंवा चिनी भाषेला प्राधान्य. हे नसेल, रशियन नसेल तर चिनी भाषेला प्राधान्य द्यावं बरोबर. हवालदार लिंग्विस्टिक मध्ये अरेबिक साठी काय दिले त्यांनी, अरबी भाषेत बीए किंवा एमए बरोबर, अरबी भाषेचा डिप्लोमा, इंग्रजी भाषेमध्ये बीए किंवा एमए, किंवा चिनी प्रमाणेच प्राधान्य, चिनी प्रमाणेच प्राधान्य. म्हणजे चिनी प्रमाणेच प्राधान्य म्हणजे काय रे, या टाईपचं प्राधान्य इथं पण दिलेलं आहे, तिन्ही याला सेम प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे काय रे, सगळ्यांसाठी जॉब आहेत. बीएससी ग्रॅज्युएट, बीए ग्रॅज्युएट यांच्यासाठी, बीकॉम साठी नाही, बीएससी आणि बीए ग्रॅज्युएट साठी हे तिन्ही लिंग्विस्टिकचे जॉब आहेत, त्यांनी भरायला हरकत नाहीये, त्यांनी फॉर्म भरायला हरकत नाहीये. क्लिअर आहे. चला आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता निकष काय, पहिल्यांदा बघून घेऊया. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, किमान शैक्षणिक पात्रता म्हणजे आता जे सांगितलं सगळं जे बोललोय आपण त्याच्याबद्दल, म्हणजे काय, मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी पाहिजे. मान्यता, तुमचं विद्यापीठ कसं पाहिजे, मान्यता प्राप्त पाहिजे बरोबर, किंवा पदवी, उत्तर पदवी, पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, ज्याच्या गोष्टीला आहे तिथं असणं आवश्यक आहे. वरील प्रत्येक ट्रेडसाठी नमूद केलेल्या संबंधित विषयामध्ये किमान 50% अट ठेवली आहे. म्हणजे तुम्हाला 3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये किमान 50%पेक्षा जास्त गुण असले पाहिजे एका सब्जेक्टमध्ये ज्याच्यातून तुम्ही भरणार आहात. ओके, गुण असणे आवश्यक आहे. कंसामध्ये नमूद केलेले विषय हा ऑनर्स किंवा तो विषय पदवीच्या 3 वर्षामध्ये अभ्यासलेला असावा. म्हणजे तुम्ही बीएससी मॅथ साठी जर अप्लाय करत असाल, मॅथ म्हणून जर अप्लाय करत असाल, बीएससी मॅथ तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी 3 वर्षासाठी काय असेल, अप्लिकेबल असेल. तर महाराष्ट्रासाठी बोललो तर इथं आपण ऑनर्स असं काही करत नाही बरोबर आहे, तर त्या पद्धतीनेच आपण याला काउंट करूया बरोबर. एज लिमिट, आता बघा रे, एज लिमिट काय, 1 जुलै 2027 पेक्षा बरोबर आहे, 1 जुलै 2027 मध्ये तुमचं वय 20 ते 25 मध्येच असावं, 20 ते 25 मध्ये असावं. 1 जुलै 2027 मध्ये तुमचं वय 20 ते 25 मध्ये असावं. आता बघा, 1 जुलै 2002 च्या आधी तुमचा जन्म झालेला नसावा आणि 1 जुलै 2007 नंतर तुमचा जन्म झालेला नसावा. 1 जुलै 2007 नंतर तुमचा जन्म झालेला नसावा, हा याचा बेसिक क्रायटेरिया आहे. आणि दोन्ही तारखेच्या मध्ये क्लिअर इन्क्लूड केलेल्या आहेत, म्हणजे इकडचे 1 जुलै आणि तिकडची पण 1 जुलै, त्या तारखेला असलं तर तुमचं व्हॅलिड होईल, काही इश्यू नाहीये बरोबर आहे. आता लिंग, याच्यामध्ये आणखी एक क्रायटेरिया आहे, मुलींसाठी जागा आहेत का, या नाही बरोबर आहे. या फक्त आणि फक्त अविवाहित पुरुषांसाठी, बॅचलर मेल साठीच्या जागा आहेत बरोबर. अविवाहित पुरुष पाहिजे, भारतीय नागरिक पाहिजे
यांच्यासाठीच या जागा आहेत, बरोबर आहे. बाकींच्यासाठी फिमेलसाठी या जागा नाही आहेत. चला रे, नोटिफिकेशन याच पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे. वेतन आणि लाभ, मी म्हणतो ना इंडियन आर्मीचे वेतन आणि लाभ सगळ्यात बेस्ट. कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस पेक्षा इथले वेतन आणि लाभ सगळ्यात बेस्ट. का बरं? बघा रे, निवड झालेल्या उमेदवारांना आर्मी एज्युकेशन कॉर्पस मध्ये हवालदार म्हणून नियुक्त केले जाईल. वेतन आणि इतर पुढील लाभ पुढीलप्रमाणे. काय? मूलभूत वेतन 25,000 प्रति महिना पे लेवल, कमाल 81,000 पर्यंत, मी म्हणतो 70-75 पर्यंत हे जातं. त्या व्यतिरिक्त महागाई भत्ता त्याच्यानुसार, बरोबर आहे, म्हणजे 75 मध्येच ते येत आहे सगळं. महागाई भत्ता, घर भाडं या चारे, पोस्टिंग शहरानुसार असेल तिथं, मिलिटरी सर्व्हिस पे हे 5,200 प्रति महिना एक्स्ट्रा आहेत, बरोबर आहे. इतर सुविधा, म्हणजे इतर सुविधा सर्वात महत्वाच्या, कुठलं? मोफत वैद्यकीय सुविधा, सगळं मेडिकल फ्री आहे तुमचं. रेशन फ्री आहे, बरोबर आहे. निवास व्यवस्था फ्री आहे, बरोबर आहे. आणि सीडीएस कॅन्टीनचा लाभ पण आहे. सीडीएस कॅन्टीनचा लाभ पण आहे, म्हणजे कॅन्टीन मधून तुम्हाला फार कमी भावात बाकीच्या वस्तू पण तुम्हाला परचेस करता येतील. प्रारंभिक सेवा कालावधी तुमचा पूर्णपणे 24 वर्षाचा असेल. किती वर्षाचा? 24 वर्षाचा, बरोबर आहे. पुढे तुम्ही त्याला 2 वर्ष वाढवता येतो, किंवा तो वयाच्या 49 पर्यंत काय असेल? व्हॅलिड असेल. म्हणजे 49 पर्यंत तुमचं जोपर्यंत वय होत नाही, 24 वर्ष किंवा 49 वर्ष तोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे काय करता येईल? सर्व्हिस करता येईल तुम्हाला. सेवानिवृत्ती, सेवानिवृत्ती लाभ काय? एनपीएस आहे, नॅशनल पेन्शन स्कीम लागू होईल. ग्रॅज्युएटी पेन्शन सुविधा सगळ्या उपलब्ध असतील, बरोबर आहे. सगळ्या उपलब्ध असतील. आर्मीसाठीच्या जागा आहेत, म्हणजे पूर्ण लाईफ सेक्युअर्ड होण्याचे चान्सेस आहेत. आता जसं पर्क्स अँड बेनिफिट्स बघितले याचे, तर त्याच्यानंतर तुम्हाला त्यासाठी मेहनत पण करावी लागणार आहे. मेहनतीसाठी काय करावे लागणार आहे बघा. निवड प्रक्रिया 4 स्टेज मध्ये चालते. पहिली स्टेज काय असेल? ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झाम असेल, सीईई, बरोबर. भारतातील निश्चित केंद्रावर संगणक आधारित ही परीक्षा असेल, म्हणजे कम्प्युटराइज परीक्षा आहे पूर्णपणे, बरोबर. कम्प्युटराइज आहे. आणि मल्टिपल चॉईस असेल, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल, जे तुम्हाला माऊसनी काय करावं लागेल? टिक करावं लागेल कम्प्युटरवर, बरोबर आहे. त्या पद्धतीनंच कावर मी सांगतोय असं काबर डिक्लेअर केलं आपण, की तुम्हाला प्रॅक्टिस करताना पण त्याच पद्धतीने करायचंय, कम्प्युटरवरच प्रॅक्टिस करायचंय, थिअरीवर नाही करायचंय, बरोबर. पेपरवर नाही करायची प्रॅक्टिस, कम्प्युटरवरच प्रॅक्टिस करण्याची सुरुवात करायची. आता परीक्षेचं स्वरूप काय असेल? पेपर 1 नॉर्मल आहे, 50 मार्काचाच आहे. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी, गणित, तर्कशास्त्र म्हणजे तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग, बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेत. 50 मार्क आहेत, 50 प्रश्न द्यायचे आणि 50 मार्क आहेत. याच्यासाठी 1 तास दिलाय, मोर दॅन इनफ आहे, बरोबर आहे. मोर दॅन इनफ आहे. 50 क्वेश्चनसाठी 1 तास मोर दॅन इनफ आहे. आतापर्यंत सगळ्या परीक्षेला काय असतं? 100 क्वेश्चन 1 तास, अशा पद्धतीने डेव्हलप केलेलं असतं. पण इथं 50 क्वेश्चन आणि 1 तास आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर तुमचा सुरू होईल ट्रेड संबंधी. तुम्ही ज्या विषयासाठी, ज्या गोष्टीसाठी अप्लाय केलंय आणि ज्या डिग्रीसाठी अप्लाय केलं, डिग्री म्हणून अप्लाय केलं, त्याच्या संबंधीचा विषय असेल हा, बरोबर. इथं 100 प्रश्न असतील तुमचे, हे पण ऑब्जेक्टिव्ह असतील. कमाल गुण याच्यात 100 असतील आणि 2 तासाचा पेपर असेल हा. निगेटिव्ह मार्किंग दोघालाही नाहीये, 2 निगेटिव्ह मार्किंग दोघालाही नाहीये. आता एकूण कालावधी 3 तास आहे दोन्ही पेपरमध्ये किमान. आता ही अट महत्वाची आहे. इथं मेरिट बेसिस नाहीये, मार्किंग सिस्टीम आहे. 40% गुण मिळवणं आवश्यक आहे दोन्ही पेपरमध्ये, बरोबर आहे. पास करणे अनिवार्य आहे. आता एक जरी पेपर फेल झाला तुमचा, पहिला किंवा दुसरा, तर तुम्हाला काय होईल? 40% पेक्षा कमी असेल तर तुम्हाला तिथं ग्राह्य धरला जाणार नाही. दोन्हीमध्ये तुम्हाला मार्क घ्यावे लागतील. ओके. प्रायोरिटी, पात्रता असलेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत 30% बोनस दिले जाईल. 30 बोनस गुण दिले जातील. 30 बोनस गुण दिले जातील प्रायोरिटी बेसवर असलेल्या, म्हणजे ते प्रायोरिटी 1 वाला असलेला 30 बोनस गुण दिले जातील, बरोबर. जर असलीत तर, बरोबर, असलीत तर. आता स्टेज 2 काय असेल? पीएफटी, बरोबर आहे, किंवा पीएमटी किंवा वैद्यकीय तपासणी, या सगळ्या स्टेजेस होतील. काय असेल? निवड यादीत पात्र ठरलेले उमेदवार पुढील शारीरिक क्षमताचे फिजिकल फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावे लागतील. पहिली टेस्ट काय असेल? तर 1.6 किलोमीटर धावणे, कमाल वेळ 6 मिनिटं 20 सेकंद. सीएपीएफचा ऍड आठवा, त्याच पद्धतीचं काहीतरी आहे, बरोबर. पुलअप्स, 6 पुलअप्स काढणं, बीमवर 6 पुलअप्स काढणं तुम्हाला गरजेचं आहे. झिगझॅग बॅलन्सिंग उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. 9 फूटचं डिच टेस्ट तुम्हाला पार करणं गरजेचं आहे. डिच टेस्ट जे असते 9 फुटाची, ते तुम्हाला उतरून पुन्हा चढणं गरजेचं आहे. पीएफटीचे गुण अंतिम यादीत जोडले जाणार नाहीत, हे फक्त क्वालिफाईंग आहे. इथं जर तुम्ही डिस्क्वालिफाय झाला तर पुढच्या स्टेजला तुम्हाला नाहीये, बरोबर. हे फक्त क्वालिफाईंग आहे, याचं काही केलं जाणार नाहीये. त्यानंतर आर्मी मेडिकल टीमद्वारे आर्मी हॉस्पिटलमध्ये तुमचं काय होईल? मेडिकल होईल, बरोबर आहे. इतर तुमचे मेडिकल सर्टिफिकेट चालत नाहीत. आर्मी हॉस्पिटल मधलंच काय होतं? तिथं डायरेक्टली तुमचे तिथं मेडिकल होतील. ओके. त्यानंतर स्टेज 3 काय?
ऍप्टिट्यूड टेस्ट होईल तुमची आणि वैयक्तिक मुलाखत. आता बघा एवढे ते केल्यानंतर सुद्धा ऍप्टिट्यूड टेस्ट आणि वैयक्तिक मुलाखत, बरोबर, ऍप्टिट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे त्याच्यानंतर, कारण की पोस्ट मोठी आहे, थोडीशी रिस्पॉन्सिबल पोस्ट आहे. ही परीक्षा IEC ट्रेनिंग कॉलेज आणि सेंटर पंचमढी मध्य प्रदेश येथे घेतली जाईल. आता यांचं पण यांनी काय केलं, सेंटर ठेवलेलं आहे. IEC ट्रेनिंग कॉलेज अँड सेंटर पंचमढी मध्य प्रदेश येथे घेतली जाईल. मॅक्सिमम आर्मीच्या परीक्षा ज्या हायर लेवल रँकच्या आहेत किंवा IB च्या आहेत वगैरे या पंचमढीला इथं ट्रेनिंग सेंटरमध्ये ठेवल्या जातात, बरोबर आहे. चांगली एक चांगलं वातावरणामध्ये घेतली जाते परीक्षा आणि तिथं सगळ्या ट्रेनिंग वगैरे तुमच्या कंपल्सरी होतात. ओके, घेतली जाईल. पात्र ठरवणाऱ्या मुलाखतीमध्ये 50 पैकी 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. मुलाखतीमध्ये 50 मार्काची मुलाखत आहे, त्याच्यात 50% म्हणजे 25 गुण मिळवणं आवश्यक आहे. आता स्टेज 4 काय? अंतिम गुणवत्ता यादी प्रशिक्षण. आता याच्यावर अंतिम गुणवत्ता यादी लास्ट काय असेल त्याचं फायनल मेरिट असेल आणि त्याच्यानंतर तुमचं प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षण पेपर, ऍप्टिट्यूड, मुलाखत, प्रायोरिटी बोनस लागून आधारे तयार केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी सगळ्यांचं मिक्स करून केलं जाईल, जेवढ्या गोष्टी सांगितल्या 4 स्टेप मधल्या तेवढ्या पण, बरोबर. प्रशिक्षणामध्ये 19 आठवड्याचे मूलभूत प्रशिक्षण, बरोबर, बेसिक ट्रेनिंग आणि 34 आठवड्याचे प्रगत लष्करी ट्रेनिंग, बरोबर, ऍडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल. कुठं समाविष्ट असेल हे प्रशिक्षण? IEC मी जसं म्हणलं पंचमढीलाच दिलं जातं, मध्य प्रदेशमध्ये पंचमढीलाच दिलं जातं. खूप मोठ्या मोठ्या गोष्टीचं इथं ट्रेनिंग होत आहे, म्हणजे तिथं आपल्याला ट्रेनिंग भेटतंय, म्हणजे खूप काही रिस्पॉन्सिबल जॉब आहे, बरोबर. तसेच विविध संस्थांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग सुद्धा दिलं जाईल. हे खरंच एक असं काहीतरी ड्रीम जॉब म्हणतो ना त्या टाईपमध्ये आहे, बरोबर. विविध संस्थांमध्ये, गव्हर्नमेंटच्या विविध संस्थांमध्ये तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग सुद्धा दिलं जाईल, बरोबर. परिपक्व पूर्ण याच्यामध्ये परिपक्व तुम्हाला असं बनता येईल इथे. ओके, आफ्टर दॅट हे सगळ्या गोष्टी या ऍड बद्दल होत्या. आतापर्यंत महाराष्ट्रातील पोरं या गोष्टींसाठी जास्त प्रिपेअर करत नव्हती, बरोबर. पण माहिती देणं काम आहे शाश्वत मध्ये. मी तुम्हाला याची बद्दलची आणखी माहिती, जसं ऍड डिस्प्ले होईल, मोठी ऍड डिस्प्ले होईल, त्याचं याच्याबद्दल कसं काय प्रिपरेशन करायचं, काय करायचं, कुठून जायचंय, कसं करायचंय, कुठं अप्लाय करायचं, याच्याबद्दल आणखी माहिती देत राहील, बरोबर आहे. अशाच वेगवेगळ्या सेंट्रलच्या, स्टेट लेवलच्या वेगवेगळ्या ऍड सोबत आपण भेटत राहूया शाश्वतच्या या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार.